नमस्कार. आज आपण मांडवगण फराटा येथील नागेश्वर कम्प्युटर्स महाई सेवा केंद्र हे 2 अधिकृत सेवा केंद्र मांडवगण फराटामध्ये नियमानुसार आहेत. त्यापैकी हे एक आहे. तरी ह्या महाई सेवा केंद्र या ठिकाणी आपण जी शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांची मागणी होती ती आपण पूर्ण झाली की नाही हे पाहणार आहोत. त्यांची मागणी होती की आमचे KYCसाठी मांडवगण फराटा येथील 8 ते 10 जण जे आहेत हे जास्त पैसे घेतात आणि त्याचा दर काय आहे ही शेती काम करणाऱ्या महिलांना माहिती नव्हती. त्याबद्दल आपण शिरूरचे तहसीलदार श्री बाळासाहेब मस्के यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केल्यानंतर माननीय तहसीलदार यांनी संबंधित सर्कल व गाव कामगार तलाठी यांना मांडवगण फराटा येथील सर्व जे अधिकृत अनधिकृत किती आहेत यांची संख्या ही तपासणी मोहीम राबवली आणि त्यासाठी तहसीलदार यांनी तलाठी यांना पुढील सूचना केल्यानंतर त्याच दिवशी दरपत्रक लावण्यासाठीचं रेट कार्ड लावण्यासाठीचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आज बरीच दुकानं ही बंद आहेत. म्हणजेच लक्षात असं येतं की खरंच मांडवगण फराटामध्ये 2च अधिकृत दुकानं हे आहेत आणि काल यादी मिळाली असता आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये फक्त महाई सेवा केंद्र तसेच आपले सरकार हे तहसील कार्यालय यांच्याकडे नोंदणीकृत अधिकृत 21 ही संख्या आहे. म्हणजेच तालुक्यामध्ये आज जी हजारो जी आहेत बोर्ड लावलेले आकर्षक हे 101% अनधिकृत आहेत हे आपल्या निदर्शनास येऊ शकते. तरी आपण संपूर्ण तालुक्यातील जे अनधिकृत आहेत यांच्यावरती कार्यवाही होईपर्यंत आपण थांबणार नाही. आपली ही शोध मोहीम सुरूच राहणार आहे. आपण आता या सेंटरला भेट देऊया. हे पहा, तहसीलदार यांच्या सूचनेनुसार दिनांक 17/11/2025 रोजी हे दरपत्रक लावण्यात आलेले आहे. तरी संबंधित सेतुचालक व तहसीलदार यांचे अभिनंदन, धन्यवाद. महिलांच्या या शेती काम करणाऱ्या महिलांची ही मागणी होती की नक्की आम्ही पैसे द्यायचे किती, आमच्याकडनं खरंच जास्त घेतले तर जात नाहीत ना. आणि त्यांची शंका ही खरोखर ठरली आणि त्या माध्यमातून मांडवगण फराटा हा पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा महसूलचा घोटाळा हा निदर्शनास येऊ शकतो. अधिकृत 2च सेंटर असताना मात्र बाहेर 7 ते 10 सेंटर हे अनधिकृत होते आणि ह्या 2 सेंटरला जो सर्वसामान्यांचा आपण कामाबाबत जर माहिती घेतली तर यांच्या ते 4 पट काम करत होते. त्याचे कारणही तसेच आहे. जास्त पैसे घेऊन 4 पट काम करणारे हे